आज मी सुपर मार्केट मध्ये असं काही केलं जे मी पहिले कधीच केलं नव्हतं. तर स्वागत मंडळी, मी सूर्यादी स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आणि आज रंबेला मस्त धुतलेलं आहे मी एखाद्या सांगू नका ना, पण रंबेला एकदम भारी ठेवतो. कारण की रंबाई म्हणून भाई आपल्याला फिरता येत नाही तर कायचं काय दाखवता आलं असतं काही. आज आपण आलो होतो परत सिटीत, माझी कोणतरी सिटीत राहते म्हणून मी येतो असं तुम्हाला वाटत असेल, पण कोणी नाही तसं. सिटीत काम राहते त्यामुळे येतो, मग ब्लॉग पण बनवतो कामात काम. आणि आपण आलो होतो कॅन नॉटला, सो कॉल्ड दुसरं घर आपलं. आणि आपण खाल्लं नाही हे नाही दाखवणार, मला माहिती मी खाऊन जितकं पकलं नसेल तुम्ही ऐकून तितके पकले. हे बघून तुम्हाला कळायचं असं प्रोझोन लावलंय आपण. तुम्ही म्हणशा हेडफोन कावर लावलाय भाई. टेस्लानी भारतात एंट्री मारली आणि इलॉन मस्कचा फोन चालू आहे भाई, तुझ्या चॅनलवर माझी गाडी प्रमोट कर. त्याला म्हणलं बघतो मी, थांब. कुछ ज्यादा नहीं हो गया. मी जेव्हा पण प्रोझोनला येतो एक ना एक एस्केलेटर मेंटेनन्स वरच राहतं. माझी चुकी नाही ती, बाहेर लय करमत होतं मला. ते एका सुपर मार्केट मध्ये आलो आणि अशा प्रीमियम बॅग बघून मला फॉरेन ट्रिपचीच आठवण येते. ती गोष्ट वेगळी, मी कधी फॉरेन ट्रिपला नाही गेलो पण फ्युचर मध्येच जाईन. तर हाय माझ्या मनने हे विश्वास. आणि या सुपर मार्केट मध्ये कोणती गोष्ट होती भाई, याच्यामध्ये मोबाईल ठेवला नाही. मस्त भाई, मला ते एकदम सिनेमॅटिक शॉटच काढा वाटत होता मस्त. काही प्रोडक्ट तर 300 रुपयाचे 130 रुपयामध्ये भेटत होते भाई, काही तर लय महाग होते. माझं डोकंच फिरलं, म्हणलं अरे यार, चुकून एखादी गोष्ट आवडली तर तिची किंमत पहिले बघावं लागत, नाही तर निघायची महाग. आणि मंडळी, मी याच्यामध्ये बिलीव्ह करतो की पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. तर टेस्ट करून घेऊ एकदा कसं बसायला आरामदायक आहे का नाही. मी विचार करतो असे जर खायचे प्रोडक्ट टेस्ट करता आले तर किती मजा आली असती. आणि बसला टेस्ट झालं नाही तर बाहेर काढून देतील माल ते. पुढे सहज फेर फटका मारत होतो तर आपल्याला ही गोष्ट दिसली बाई. पहिले म्हणलं याचं चाक ही काय दळण दळायचं काही आहे का, पण तसं काही नव्हतं. हे ग्राइंडर होतं, मे बी त्यासाठी पण वापरू शकतो. नंतर थोडं प्रोझोन मॉल फिरत होतो तर मला हे दिसलं, म्हणलं आपल्याला ऍड्रेस घ्यायला तर वेळ अजून देर आहे पण अंधेर नाही. प्यारी समज गई. नंतर पॉपकॉर्न खाल्ले आणि थोडे खाली पडले, म्हणलं उचलून घेऊ, कायला आपले पाय खाली यायला आपण खाल्लेले. आणि जेन्झी लोकांचं फेवरेट असलेलं झुडिओ मधून एक परफ्यूम घेऊ म्हटलं. 99 ओनली. आय होप या साहेबांना तुम्ही ओळखत असाल. मंडळी एवढंच होता मिनी ब्लॉग, असा काय जगा. बाय.